तुला अशी कुठली गोष्ट वाटली की जिथे वाटलं की एप्स्टीन किती क्रूर असू शकतो हे तुला लक्षात आलं त्या एका प्रकरणामध्ये? अत्याचाराची तुझी जी लेवल आहे ना, ती मी म्हणेल की नथिंग कम्पेअर टू दिस जे आता मी सांगणार आहे. ओके. एखाद्या लहान मुलांवरती हा सगळ्यात मोठा पाप आहे, जगातलं सगळ्यात मोठं सीन आहे की एखाद्या राक्षसी वृत्तीचा माणूस, म्हणजे राक्षस पण कमी पडतील, अत्याचार करताना ती मुलगी तिच्या आराध्याचं नाव घेते जे जीजस आहे, आणि तो म्हणतो की अरे ही जीजसचं नाव घेतेय. म्हणजे एप्स्टीन असं म्हणतात की ज्यावेळी त्या मुलीवर अत्याचार करत होता तिला आणखीन ट्रॉमटाईज करण्यासाठी त्यांनी तिकडच्या लोकांना जीजसचे कपडे घालायला लावले आणि त्या मुलीला त्यांनी त्रास दिला. हे ओ, जे मेलमध्ये तेच मी सांगतोय. आणि त्याच्यावर हा आरोप लागण्यात आला की त्यांनी पुढची पण पातळी गाठली की तो जीजस स्वतः बनला आणि त्याने तिला त्यात छळलंय की आता कुठे जीजस, आणि ती म्हणते नाही, तो मला प्रोटेक्ट करेल. म्हणजे ती मुलगी एवढी असहाय झाली की त्या आयलंडवरून तिला बाहेर पडतायत. पण मला तुला ब्लंटली विचारायचंय, ह्या एप्स्टीनशी रिलेटेड काही भारतातली नावं आहेत का? आणि मी असं ऐकलंय त्याच्यामध्ये अदानी, अंबानी आणि मोदी हे सुद्धा नाव आहे, हे खरं आहे का? येस आहेत, आणि जे डॉक्युमेंटेड आहेत तेच मी बोलणार इथे.